तर अकोल्यातल्या बैतपुरा भागामध्ये गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर टाकलेल्या धाडीवरून दोन गट आमने-सामने आलेत। बैतपुरा भागामध्ये एका दुकानातून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांना मिळाली होती। बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांवर दगडफेक आणि मारहाण झाल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। मात्र मारहाण झाल्याचा दावा पोलिसांनी मात्र नाकारला। काही समाजकंटकांनी या बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि त्याकरिता आज सिटी कोतवाली इथे या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। यांचे अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे आणि यामध्ये पोलीस प्रशासन असेल, पोलीस प्रशासन सोबतच महानगरपालिका येत्या काळामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे। याकरिता याचा फॉलोअप म्हणून आम्ही आज सगळे आलेलो आहे आणि नक्कीच योग्य निर्णय या समाजकंटकांविरोधात होणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही जातीपेक्षा जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।